आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, रमाने सीमाला देवळामध्ये पाहिलेलं असतं तेव्हा तिची खात्री होते की म्हणजे ते गुरुजी आता म्हणाले की तुमचे यजमान इथे येऊन गेले ते खरं आहे, फक्त अक्षयने माझी नजर हुकवून त्याने इथे येऊन पुन्हा तो इथून लपून बसला असेल। तेव्हा ती सीमाला विचारू पण लागते की आई मला खरं सांगा, इथे अक्षय पण आले होते ना? पण सीमा म्हणते की नाही ग, मीच होती, अक्षय कधी आला इथे? पण चुकून आता अक्षय दोघींकडे पाहून तिथे आलेला असतो आणि मग रमा म्हणते की आई तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना, अक्षय इथेच होते ना? मला तर गुरुजींनी सांगितलं होतं की तुमचे यजमान तुमच्या बाजूला उभे होते आणि ते दर्शन घेऊन आत्ताच इथून गेले, तेव्हा मला संशय आला होता की अक्षय इथेच कुठेतरी आहे। मग अक्षय म्हणतो की पण मी तुझ्या बाजूला नव्हतं आलो, मी तर आत्ताच आलोय। मग रमा म्हणते हे तुमच्या डोक्यावर जी फुलं पडलेली आहेत तेच सांगताय की तुम्ही माझ्याबरोबर तिथे प्रार्थना करत होतात। मग तर आता अक्षय मुद्दामूनच रेवाचा विषय काढतो आणि म्हणतो की माझी आता लवकरच एंगेजमेंट आहे ना त्या मुलीबरोबर, तेव्हा आता आम्ही शॉपिंगसाठी आलेलो होतो आणि म्हणून म्हटलं की देवळात पण जाऊन यावं। मग रमा म्हणते की तिखट मिरच्या घालून वांग्याचं भरीतच करायला पाहिजे तिचं। तेव्हा अक्षय म्हणतो की तू काही म्हणालीस का रमा? रमा म्हणते कुठे काय, चला मी निघते असं म्हणून रमा आता जायला लागते। तर दुसरीकडे शशिकांत हा पंकज काकांवरती खूपच इम्प्रेस झालेला असतो, कारण तो तिला आता एक वेगळीच बाई समजलेला असतो आणि म्हणूनच आता शशिकांतला खूपच एक्साइटमेंट असते की ती पंकज काकांबद्दल, की ह्या बाईबद्दल खूप त्यांना एक्साइटमेंट असते, तिला सारखं त्यांच्याशी बोलायचं असतं। आणि मग आता मला तुझा नंबर दे, तू कुठे राहतेस तेही सांग, आपण असंच मधून भेटत जाऊ आणि मला किस दे वगैरे असं काहीतरी तो म्हणत असतो। शशिकांत खूपच आता इम्प्रेस होऊन तिला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र पंकज काका हे खूप घाबरायला लागतात, त्यांना जरा भीतीच वाटायला लागते आणि तितक्यात आता त्यांचा फोन वाजतो। म्हणून आता ते फोनवर कोणाला तरी म्हणत असतात की मी आत्ताच येत आहे, तू काळजी करू नकोस। आणि शशिकांतला असं दाखवायचं असतं त्यांना की मला अर्जंटमध्ये कॉल आला आणि घरी जायचंय। तेव्हा आता शशिकांत म्हणतो बरं ठीक आहे, आज आपण नाही भेटलो म्हणून काय झालं, पुढे आता मी तुला नेहमीच भेटणार आहे, कारण मला तू खूप आवडतेस। आणि आता पंकज काकांचा हा प्लॅन तर सक्सेस झालेलाच असतो। तर पुढे आता रमा घरी गेलेली असते। रमा घरी गेल्यावरती तिकडे आता सनी हा मस्तपैकी जेवण करत असतो, त्याला असं जेवताना पाहून रमाला धक्काच बसतो। ती आता विचारत असते की हे काय चालले आहे इथे? तेव्हा कावेरी आणि मंगला खूप खुश असतात। तेव्हा आता सनी म्हणतो की मीच सांगतो ना, आमचं लवकरच ताराबलम चंद्रबलम होणार आहे, तेव्हा मी जेवण करत आहे। मग जेवलो तर काय झालं, तुझा होणारा नवराच आहे ना, आणि ही माझी सासूरवाडी आहे। हे ऐकून तर आम्हाला खूप राग येतो। तेव्हा आता मंगला म्हणते की तुम्ही आता काय म्हणालात, ते चंद्रम बलम तारम काय असतं ते? तेव्हा सन्या म्हणतो तुम्हाला नाही माहिती का? मंगलाला काही शब्द बोलता येत नसतो तो। तर कावेरी म्हणत असते की म्हणजे तुम्हाला लग्न करायचे आहे का माझ्या मुलीबरोबर, तुम्ही मागणी घालायला इथे आला आहात का? तेव्हा सन्या म्हणतो की हो, आणि तुमच्या दोघींची परमिशन असेल तर मला जास्त वेळ लागणार नाही। तेव्हा आता सनी इतकं चांगलं वागतो, इतकं चांगलं बोलतो, हे पाहून कावेरी आणि मंगला ह्या दोघी आता म्हणतात की बरोबर आहे, सनी चांगला मुलगा आहे रमासाठी। कावेरी म्हणते की अच्छा, म्हणजे आमचे होणारे जावई बापू आहात तर मग तर अजून 2 घास जास्त वाढायला पाहिजे। पण रमाला ह्या गोष्टी ऐकून खूप राग येत असतो। रमा आता कावेरीचा हात पकडते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की आई तू काय बोललीस आता, माझं ह्या मुलाबरोबर लग्न करायला निघाली आहेस का तू? एवढं तिकडे आता सनी त्याचा फोन काढतो आणि त्या फोनमधला एक फोटो मंगलाला दाखवत असतो। त्या फोटोमध्ये सनी तर एकदम गुंडासारखा दिसत असतो। तेव्हा आता मंगलालाही काहीच कळत नाही, तर इकडे कावेरीचा चांगला शेपरा काढते रमा आणि म्हणत असते की अगं आई तुला कसं कळत नाही ग, अगं माझं लग्न झालंय ऑलरेडी आणि अशा मुलाच्या गळ्यामध्ये माझा विचार करत आहे का तू बांधण्याचा? इतकी जड झाली का मी तुम्हाला? तसं सांगा, मग मी इथे नाही राहणार। पण मग कावेरी म्हणते की तसं नाहीये, एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून मला तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे रमा, तू किती दिवस अशी घरात बसून असणार आहे? एकतर तिकडे अक्षयची स्मृती गेलेली आहे, तेव्हा त्यांचा तरी किती दिवस विचार करायचा सांग बरं? त्यांनी त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये किती बदल झालाय रमा, त्याने तर तुला कामवाली म्हणून ॲक्सेप्ट केले आणि तिकडे त्यांचा वेगळाच विषय चालू आहे रेवाचा आणि त्यांचं लग्न करण्याचा, मग त्यांच्यामध्ये जीव अडकून तरी काय फायदा आहे? तेव्हा आता तू ह्या लग्नाला तयार हो, सनी चांगला मुलगा आहे। पण रमा म्हणते की तुला हा चांगला वाटतो का? हा 1 नंबरचा गुंडा मवाली माणूस आहे, तुला माणसं तरी ओळखता येतात का? आणि मला लग्न करायचं नाहीये, तेव्हा आता हा विषय इथेच बंद कर। रमा आता कावेरीला चांगलं सुनवते आणि तो विषयच बंद करायला लावते। त्यामुळे आता कावेरीचा नाईलाज होतो आणि ती सन्याला म्हणते की तुमचं जेवण झालं असेल तर तुम्ही या आता। तर दुसरीकडे आता अक्षय आणि सीमा ही घरी जायला निघत असतात। तर तेवढ्यात आता रमा ही मंदिरामधून बाहेर जाणार असते, तर अक्षय तिला म्हणतो की मी तुला सोडायला येतो असं म्हणून आता रमाला अक्षय गाडीत बसायला लावतो आणि त्यानंतर रमाला मुद्दामूनच तिचा कमीपणा दाखवण्यासाठी अक्षय तिला जुन्या आठवणींच्या
काही गोष्टी आठवत म्हणून जुने गाणे लावून ठेवतो आणि मग ते गाणं आठवत चालू असताना तिकडे रमाला बऱ्याच जुन्या गोष्टी आठवतात की अक्षयची आणि माझी पहिली भेट कशी झाली होती. जेव्हा रमाने मला पहिल्यांदा मांडीवर घेतलं तेव्हा मला काय फिलिंग्स आली होती असं अक्षयलाही आठवत असतं. इकडे मात्र ते गाणं ऐकत असताना रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण तिला आता खूप वाईट वाटत असतं की अक्षय माझ्यावर खरं प्रेम करणारा माणूस माझ्यापासून आज दुरावला आहे आणि त्याच्याच गाडीमध्ये बसून मी घरी चाललेले आहे. मात्र हे गाणं हे बिना भावनांचं चालू आहे, कुठल्याही भावना नाही आहे ह्या गाण्यामध्ये, कारण आता कोणी माझ्यावर प्रेम करणारच राहिलेलं नाही आहे असं म्हणून तिला खूप वाईटही वाटत असतं आणि रडतानाच तिला ठसका लागतो. तेव्हा आता ती बॉटल घेते आणि पाणी पित असते. तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं, त्रास होतोय का? रमा म्हणते कसला त्रास, मला तर ठसका आला. मग आता अक्षयसुद्धा तिचंच उष्ट पाणी पितो. तेव्हा रमा त्याच्याकडेच बघायला लागते आणि आता रमा म्हणते की बंद कर हे गाणं. अक्षय म्हणतो नाही, गाणं नाही बंद होणार, पण तुझं घर आले तेव्हा तू उतरून जा. आता रमा खाली उतरते आणि रमाची ओढणी नेमकी त्या दरवाजाच्या खिडकीमध्ये अडकते. आता रमाला असं वाटत असतं की अक्षयनेच माझी ओढणी पकडली का काय, म्हणून आता ती मागे वळून पाहते आणि तिला ना थोडंसं वेगळंच फील होत असतं. पण नंतर तिचे लक्षात येतं की अरे ही ओढणी तर खिडकीमध्ये अडकली होती आणि पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती निघून जाते. तर आता इकडे सन्या हा घरामध्येच असतो आणि तो रमाला पाहून म्हणतो की रमा, अगं आपलं ताराबलम चंद्रबलम होणार आहे, तेव्हा आता आपलं मिनी हनुमान होऊन जाऊ देत का? आज तुला कोणी येणार नाही आहे वाचवायला, मी आज बघ काय करतो ते. तेव्हा आता रमाला खूप भीती वाटत असते आणि रमा नेमकं असं त्यांचं बोलणं चालू असतानाच अक्षयने रमाला कॉल केलेला असतो, कारण अक्षय जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचे लक्षात येतो की अर्था पाळण्यात नाही आहे, म्हणून आता तो रमाला निरोप देण्यासाठी फोन केलेला असतो. आणि मग आता त्यांनी ते बोलणं ऐकलेलं असतं की तिला कोणतरी धमकी दिलेली आहे. तेव्हा अक्षय हा आनंदला घेऊन लगेच तिकडे जायला निघतो घरी यायला. पण आता अर्था घरात नाही आहे म्हटल्यावर सीमा इकडे खूप घाबरलेली असते. सीमा आता म्हणते की असं कसं होऊ शकतं अक्षय, आपण एकच दिवस घर सोडून गेलो तर अक्षयने अभिने असं काय केलंय, अर्था आणि रमाकांतला घेऊन हा घर सोडून निघून गेला. तेव्हा त्यांना ती चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये अभिने बरंच काही लिहिलेलं असतं की आता ह्या घरामध्ये मला कोणत्याही प्रकारचं स्थान नको आहे. तेव्हा मी माझ्या बाबांना आणि माझ्या मुलीला अर्थाला सुद्धा घेऊन चाललो आहे कायमचं हे घर सोडून. तेव्हा आता तुम्हाला नको असलेलं अभि आणि तुम्हाला नको असलेले रमाकांत असं लिहिल्यामुळे आता सीमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो की अभिने स्वतःच्याच मनाने निर्णय घेऊन तो मोकळा झाला आणि निघूनही गेला. तेव्हा आता अर्थाचं काय, अर्थाला तो व्यवस्थित सांभाळेल का, कारण अर्थाला तो काही व्यवस्थित सांभाळत नसतो. म्हणून आता सर्वांनाच खूप काळजी वाटत असते. सीमाला खूप मोठा धक्का बसला प्रेक्षकांनो. आता पुढे आता अक्षयला आणि रमाला हेच काम लागणार आहे अर्थाला शोधण्याचं. तेव्हा आता अक्षय आणि आनंद हे दोघंही सनीचं बोलणं ऐकून तिकडे निघालेले असतात रमाला वाचवण्यासाठी. पण जेव्हा ते पोहोचतात तेव्हा रमा हॉलमध्ये बसलेली असते आणि रमा खूप रडत असते. तेव्हा अक्षय आणि आनंद दोघंही तिला विचारतात की काय झालंय रमा, बोल ना, तू का रडत आहेस. मात्र रमाकडे ह्या गोष्टीचं उत्तर नाही. तेव्हा सनीने तिच्यावर बळजबरी केल्यामुळे ती खूप घाबरली आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा मोरंबा. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा मोरंबा. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.